नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये. आज आपण हनुमान जयंती स्पेशल चुरम्याच्या लाडूची रेसिपी पाहणार आहोत. तर हे चुरम्याचे जे लाडू आहेत आज नैवेद्यासाठी वापरले जातात. म्हणजे महाप्रसादामध्ये या लाडूचा प्रसाद असतो आणि हनुमानाला हा लाडू अत्यंत प्रिय असतो. तर तुम्ही घरच्या घरी अशा प्रकारचा नैवेद्य आज हनुमान जयंती स्पेशल दाखवू शकता. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर चुरम्याचे लाडू बनण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य इथे 2 नॉर्मल जी छोटी वाटी असते त्या वाटीच्या ह्याच्याने आपण इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ वापरणार आहे आणि थोडंसं आपण इथे अर्धा चमचा वेलची पूड वापरतोय. एक साधारणतः इथे तुम्हाला जी वाटी दिसते त्या वाटीने 2 वाट्या आपण पीठ घेतलं आहे. त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला आहे खिसलेला आणि सुक्यामेव्यामध्ये थोडासा मनुका. मनुका ऑप्शनल आहे आणि साजूक तूप वापरायचे लागल तसं. तर हे सगळं साहित्य आपल्याला चुरम्याचे लाडू बनण्यासाठी लागणार आहे. तर चला सगळ्यात अगोदर चुरम्याचे लाडू बनण्यासाठी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. तर गव्हाचं पीठ आपल्याला आता छानपैकी मळून घेणार आहोत. त्यात थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि साजूक तूप म्हणजे अर्थातच मोहन 2 चमचा आपण यात वापरणार आहे. आता तूप व्यवस्थित आपल्याला या पिठाला लागलं पाहिजे असं हातानं मिक्स करून घ्या आणि लागल तसं थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसं नॉर्मल आपण चपातीचं किंवा पोळीचं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर चुरम्याच्या लाडूचा प्रसाद महाप्रसादामध्ये असतो आणि हा प्रसाद अत्यंत प्रिय असतो हनुमानाला. तर हनुमान जयंती स्पेशल हा लाडू बनवला जातो. आमच्याकडे तरी ॲटलिस्ट हा लाडू नैवेद्यासाठी बनवला जातो. तर आता आपण इथे बघा थोडंसं 1-2 चमचे अजून साजूक तूप टाकून थोडंसं पीठ नरम करून घेऊया म्हणजे लवकर आपल्याला चुरम्याचे लाडू बनवता येतील. आता छानपैकी आपल्याला हे पीठ असंच 1-2 ते 3 मिनटं हातानेच मऊ करून घ्यायचं आहे. जर थोडासा वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही असं पीठ 15 ते 20 मिनटं भिजून घेतलात म्हणजे पीठ मुरलं जातं आणि यापासून ज्या पोळ्या बनतात त्या एकदम छान बनतात. तर आता आपण बघा 5 ते 7 मिनटांतर पीठ अशा प्रकारे नरम झालेलं आहे. तर आता आपण याचे गोळे बनवून घेऊया. तर जेवढ्या आकाराच्या थोड्याशा जाडसरच असतात याच्या पोळ्या. तर त्या हिशोबाने इथे मी फक्त 5 पोळ्या बनवणार आहे. त्या हिशोबानेच आता कणकेचे आपण गोळे करून घेतले आणि अशा प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचे आहेत. तर पोळी लाटत असताना थोडीशी जाडसर असते कारण चुरम्याचे लाडू बनवत असताना ही जी पोळी असते ही पोळी थोडीशी जाड असते नॉर्मल चपातीपेक्षा वगैरे. अगदीच पातळ पोळी करू नये नाहीतर मग ते थोडंसं कडक होते भाजताना कारण यात आपण कुठले लेयर वगैरे करत नाही आहे. तर बघा अशी थिकनेस ठेवून जस्ट आपल्याला एक प्लेन असं चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे आणि तव्यावर टाकून असं थोडं खाली साजूक तूप वापरलेलं आहे मी. इथे कुठेही बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही आहे. तर साजूक तुपाचा वापर करायचा जेणेकरून जे चुरम्याचे लाडू बनतील ते टेस्टला खूप छान होतील. आता पलटून आपण जसं नॉर्मल पोळी भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे थोडंसं डाग पडेपर्यंत दोन्ही साईडने. आणि ही जी पोळी किंवा चपाती बनता येईल याला तर हे बिलकुल फुगत नाही. तर अशाच प्रकारे थोडीशी जाडसर असते ही आणि अशा प्रकारे थोडी खरपूस भाजून घेतली की पण ही नरम असते कारण जाड असल्यामुळं. आता ही आपली पोळी भाजून झाली आहे तर काढून घेऊया. आता दुसरी पोळी पण मी तुम्हाला त्याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर बघा आता परत एकदा मी त्याला थोडंसं तूप लावून अशा प्रकारे भाजून घेणार आहे. बाकीच्या सगळ्या पोळ्या 5 पोळ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ह्या पोळ्या गरम असतानाच आपल्याला ही चुरम्याच्या लाडूची प्रोसेस करून घ्यायची आहे. बिलकुल थंड करायच्या नाही आहेत. तर बघा गरम गरमच आता ह्या पोळ्या आपल्याला अशा हाताने कट करून घ्यायच्या जेणेकरून याचा जो चुरमा होईल तो खूप लवकर होईल. तुम्ही हातानेही चुरमा करू शकता अगदी बारीक असं चुरून घेऊ शकता या सगळ्या पोळ्या. पण मी इथे मिक्सरचा वापर केला आहे जेणेकरून तुमचा जो चुरम्याचा लाडू आहे तो सुबक दिसेल, दिसायलाही छान दिसेल आणि पटकन होईल. तर वेळ असेल तर तुम्ही गरम गरम हे हाताने अगदी चोळूनसुद्धा असं बारीक करून घेऊ शकता. पण इथे मी मिक्सरचा वापर केलेला आहे जेणेकरून ही प्रोसेस फास्ट होईल आणि चुरम्याचा लाडू लवकर होईल. तर आता छानपैकी आपण आता हे ग्राइंड करून घेऊया 1-2 ते 3 मिनटं. जस्ट आपल्याला पल्स करायचे, खूप जास्त बारीक करायचं नाही आहे नाहीतर मग चुरमा चिटकू शकतो. तर असा मोकळा मोकळा झाला पाहिजे. इथे बघा अशा प्रकारे आता आपण एका अशा मोठ्याशा प्लेटमध्ये किंवा एखाद्या अशा पॉटमध्ये काढून घेऊया म्हणजे लाडू आपल्याला छान वळता येतील. आता आपण
हा जो चुरमा आहे यात साखरसुद्धा वापरू शकतो किंवा गूळसुद्धा टाकू शकतो. इथे मी आता मनुका वापरला आहे आणि 1 छोटा चमचा वेलची पूड. आता यात आपण किसलेला गूळ याकरता टाकतोय. जर तुम्ही असे खडे टाकले तर त्याचे लाडू व्यवस्थित वळता येणार नाहीत. त्यासाठी किसून गूळ वापरायचा आणि एक साधारणतः 2 ते 2.5 चमचे साजूक तूप बाइंडिंग येण्यासाठी. तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्या. गुळाच्या मॉइश्चरमुळं हे लाडू छान वळले जातात आणि हा जो चुरमा आहे तो सुद्धा गरम आहे, कारण गरम पोळ्यापासूनच आपण तो ग्राइंड केलेला होता. तर गरममुळं हा जो गूळ आहे तो छानपैकी बाइंडिंग येते यात. तर यासाठी थोडासा तो वितळल्यासारखा होतो गूळ गरम असल्यामुळं. आणि अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे अगदी छानपैकी. फटाफट लाडू होतात आणि या लाडूवर तुम्ही साजूक तुपाची धार सोडून छानपैकी हनुमानाला नैवेद्य दाखवू शकता. तर अशा प्रकारे आता आपण हे लाडू बनवून घेऊया. तर मी तुम्हाला दुसरा लाडूही याच पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तर खूप सोपी पद्धत आहे आणि अगदी 10 ते 15 मिनटात असे चुरम्याचे लाडू तुम्ही बनवू शकता. तर इथे दुसरा आणि हे सगळे बाकीचे लाडू मी अशाच प्रकारे बनवून घेतलेले आहेत बघा. तर आपले इथे चुरम्याचे लाडू खाण्यासाठी किंवा देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तयार आहेत. नक्की ट्राय करून बघा. आज हनुमान जयंती आहे, तर हनुमानाला अतिशय प्रिय हे कणकेचे लाडू किंवा चुरम्याचे लाडू असतात. तर यावर थोडी साजूक तुपाची धार टाकून किंवा एखादी तुम्ही आमरसासोबतसुद्धा हा नैवेद्य दाखवू शकता. नक्की ट्राय करा. रेसिपी खूप सोपी आहे. लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला